उद्धवा, उद्धवा, आता तरी सांग, खरं खरं नको पुन्हा टाळूस. माणसाचे सारे जीवन त्याच्या आयुष्याची कोडी सोडवण्यात आणि त्यांच्याशी झुंजण्यात जावं, आणि त्या सर्व संकटांना तू एक प्राक्तन म्हणून संपवावास हा कुठला न्याय योगेश्वर? धिक्कार करतो मी तुझ्या या प्राक्तनेच्या योजनेचा. अरे तू स्वतःला कर्माचा पुरस्कर्ता म्हणतोस ना, मग आयुष्यभर मी माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलो श्रीकृष्णा, त्याचं काय फळ दिलंस हे मला? मी होतो सूर्यपुत्र, मी होतो ज्येष्ठ कुंतीपुत्र पांडव, मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर, तरीही सततची उपेक्षा ही माझ्याच वाट्याला का? कौंतेया, मनुष्य देहात येऊन तुझ्यासारखे मी सुद्धा आयुष्याचे भोग भोगतोच आहे ना. यातून कुणाची सुटका नाही रे. अरे वेड्या, तुझ्यासारखे कर्मयात्री तर या धरेवरच्या माणसांचे दीपस्तंभ. तुमचे जीवन फक्त जळण्यासाठीच. या प्रकाशात आपल्याला नवीन वाटा सापडतात. सोडून दे कटुता, जाऊ देत सर्व लयाला. कर्णा, उदार मनानं माफ करून टाक सर्व. मला सुद्धा खूप अन्यायाने वागलो मी तुझ्याशी. तूच होताच या धरेवरचा सर्वश्रेष्ठ महारथी. माधवा, अमृताच्या सरी बरसल्या. अरे काय करू रे मी या क्षणांचं? सगळं अमंगल धुवून जातंय माधवा. कर्णा, मला क्षमा करशील? नको गोविंदा, नको. माझी अशी क्षमा मागू नकोस. माझ्या कर्माचे भोग मला भोगून संपू दे. आणि आता कसली रे कटुता? या सृष्टीचा करता, माझा प्राण साक्षात भास्कर मला न्यायला आलाय. श्रीकृष्णा, मी प्रस्थान करतोय.